मित्रांनो, आपण शिकवत आहोत वाक्यांचे प्रकार। पहिल्या व्हिडिओमध्ये म्हणजे पहिल्या पार्टमध्ये आपण वाक्याचे दोन प्रकार बघितले। त्यामध्ये होता ॲसर्टिव्ह सेंटेन्स आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स। आता सेकंड पार्टमध्ये म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वाक्याचे उर्वरित प्रकार, म्हणजेच त्यामधील इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आणि ऑप्टेटिव्ह सेंटेन्स। तर आपण बघूयात। थर्ड नंबर, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स। इम्पेरेटिव्ह सेंटेन्सलाच मित्रांनो आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात। इट गिव्स अ कमांड, रिक्वेस्ट और ॲडवाइस। नेमकी आज्ञार्थी वाक्यामध्ये काय असतं? विनंती असते, आज्ञा असते किंवा सल्ला हा दिला जातो। इट युजली एंड्स विथ फुल स्टॉप। त्या आज्ञार्थी वाक्याचा शेवट हा नेहमी फुल स्टॉपने म्हणजे पूर्ण विरामाने होतो। अँड समटाइम्स ॲन एक्सक्लेमेशन मार्क। आणि कधीकधी मित्रांनो इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा शेवट हा एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे उद्गारवाचक चिन्हाने होतो। तो कसा आपण बघणारच आहोत। आज्ञार्थी वाक्यातील काही उदाहरणे बघूयात। जर आज्ञा असेल, रिक्वेस्ट असेल किंवा ॲडवाइस असेल तर ती उदाहरणे कशा पद्धतीचे असतील? फॉर एक्झाम्पल, जर कमांड असेल तर डू युअर होमवर्क, फॉलो द रूल्स, क्लोज द डोअर एक्सेट्रा। हे आज्ञा किंवा कमांडचे उदाहरण आहेत मित्रांनो। जर रिक्वेस्ट म्हणजे विनंती जर असेल तर प्लीज सिट डाऊन, प्लीज गिव मी अ ग्लास ऑफ वॉटर, दिस टाइप ऑफ एक्झाम्पल्स। ॲडवाइस जर सल्ला असेल तर ईट हेल्दी फूड। वन मोर एक्झाम्पल, रिस्पेक्ट युअर एल्डर्स म्हणजे आपल्या वडीलधाऱ्या माणसांचा नेहमी आदर करा। सो दिस टाइप ऑफ एक्झाम्पल्स म्हणजे आज्ञार्थी वाक्यामध्ये कमांड येते, रिक्वेस्ट येते किंवा सल्ला हा येतो, म्हणजेच ॲडवाइस येते। व्हेन ॲन इम्पेरेटिव्ह सेंटेन्स एक्सप्रेसेस स्ट्रॉंग इमोशन्स ऑर अर्जन्सी ॲट दॅट टाइम दॅट सेंटेन्स एंड्स विथ ॲन एक्सक्लेमेशन मार्क। म्हणजेच मित्रांनो, जेव्हा एखादी आज्ञा, सूचना, सतर्कतेचा इशारा हा दिला जातो किंवा तो तातडीने दिला जातो, त्यावेळेस अर्जन्सी असते, इमर्जन्सी असते, त्यावेळेस आज्ञार्थी वाक्याचा शेवट हा एक्सक्लेमेशन मार्क म्हणजेच उद्गारवाचक चिन्हाने होतो। फॉर एक्झाम्पल, बी केअरफुल, लिसन टू मी, माझं ऐक किंवा माझे ऐका, स्टॉप राईट देअर, तिथेच थांब। ह्यावेळेस म्हणजे हे जे वाक्य आहे मित्रांनो, हे या सेंटेन्समध्ये इशारा किंवा सूचना ही दिली जाते आणि त्यावेळेस आपण या वाक्याच्या शेवट एक्सक्लेमेशन मार्क या चिन्हाचा उपयोग करतो। नेक्स्ट काइंड्स ऑफ सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, की ज्याला आपण मराठीत उद्गारवाचक वाक्य किंवा उद्गारार्थी वाक्य असे म्हणतो। इट एक्सप्रेसेस स्ट्रॉंग फिलिंग्स और स्ट्रॉंग इमोशन्स। म्हणजेच मित्रांनो, ह्या वाक्यामध्ये भावना ह्या व्यक्त केल्या जातात। त्यामध्ये सुखद भावना असतील, दुःखद भावना असतील, काही घटना असतील, या एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मार्फत या शो अप केल्या जातात। इट एंड्स विथ ॲन एक्सक्लेमेशन मार्क आणि उद्गारवाचक वाक्याचा शेवट हा नेहमी उद्गारार्थी चिन्हाने होतो। फॉर एक्झाम्पल मित्रांनो, व्हॉट अ ब्युटिफुल डे, हुरे वी ओन द मॅच, हुरे वी ओन द मॅच। सो दिस टाइप ऑफ सेंटेन्सेस आर कम इन द एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजेच उद्गारवाचक वाक्यामध्ये अशा प्रकारचे वाक्य येतात। काइंड्स ऑफ सेंटेन्समधील पाचवा प्रकार, ॲन ऑप्टेटिव्ह सेंटेन्स, की ज्याला आपण मराठीत इच्छादर्शक वाक्य किंवा इच्छार्थी वाक्य असे म्हणतो। इट एक्सप्रेसेस अ विश, प्रेयर, ब्लेसिंग्स और डिझायर। म्हणजेच मित्रांनो, ज्या वाक्यामध्ये इच्छा, आशीर्वाद, प्रार्थना किंवा शुभेच्छा व्यक्त केल्या जातात त्या वाक्यास इच्छादर्शक वाक्य किंवा इच्छार्थी वाक्य असे म्हणतात। या वाक्यामध्ये किंवा अशा पद्धतीच्या वाक्यामध्ये मे, विश, गॉड, लिव्ह लॉंग एक्सेट्रा ह्या पद्धतीचे शब्द हे वापरले जातात। फॉर एक्झाम्पल, मे यू लिव्ह लॉंग म्हणजेच तू दीर्घायुष्यू हो। मे गॉड ब्लेस यू, देव तुला आशीर्वाद देव। विश यू अ व्हेरी हॅपी बर्थ डे, तुला जन्मदिनाच्या किंवा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। वन मोर एक्झाम्पल, मे यू सक्सीड इन युअर लाईफ, तू तुझ्या आयुष्यामध्ये यशस्वी हो। लॉंग लिव्ह अवर कंट्री, आपला देश चिरायू हो। सो स्टुडंट्स, दिस टाइप ऑफ एक्झाम्पल्स म्हणजे ह्या पद्धतीचे वाक्य हे ॲन ऑप्टेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच इच्छादर्शक वाक्यामध्ये येतात। ह्या वाक्यामध्ये जर आपण बघितलं, ह्या उदाहरणांमध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये इच्छा असेल, प्रार्थना असेल, शुभेच्छा असेल किंवा आशीर्वाद हे व्यक्त केलेले आहेत। तर मित्रांनो, आज आपण
सेंटेन्सचे काइंड्स ऑफ सेंटेन्सचे 5 प्रकार बघितले. त्यामधील ॲसर्टिव्ह सेंटेन्स, इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स, इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लामेटरी सेंटेन्स आणि ऑप्टेटिव्ह सेंटेन्स. फ्रेंड्स, होप यू वुड हॅव अंडरस्टूड द ऑल काइंड्स ऑफ sentences.